सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमचा उत्साह देखील गगनामध्ये मावणारा असेल. तब्येतीची मात्र काळजी घ्या. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवीन पुस्तकं विकत घ्यावी लागतील. मुलांचं भविष्य मात्र चिंतेमध्ये असेल. कुटुंबाची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला एक फेरी मारून त्याला आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अपूर्ण राहिलेली कामं ही पूर्ण करावी लागतील. तुम्हाला आळशीपणा मात्र सोडावा लागेल. सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठा तुमची आज वाढेल. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल. कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शत्रूंपासून मात्र तुम्ही आज सावध राहा, कारण शत्रू तुमचं नुकसान करण्यासाठी टपून बसलेला आहे. त्याला संधी मिळू देऊ नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज या सगळ्या उपद्व्यापापासून वाचण्यासाठी श्रीहरी विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या करिअरसाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. जर तुम्ही परदेशामध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळेल, हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. लाईफ पार्टनरला तुम्ही काही भेटवस्तू द्याल जी त्यांना फार आवडेल. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचा जप करा, जेणेकरून तुम्ही जो काही भविष्यामध्ये व्यवसाय कराल त्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायद्याच्या बाबतीमध्ये अनुकूल नसेल. कायद्यातील जुन्या गोष्टी पुन्हा डोकं वर काढतील, ज्यामुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आज तुम्हाला पैशांची कमतरता भासेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची आज प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि शिवपिंडीवरती जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमच्या खर्चामध्ये थोडी वाढ होईल. आज तुमचा मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सासरच्या मंडळींशी तुमचे चांगले संबंध राहतील. मित्रांसोबत व्यवहार करणं आज टाळा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल. जोडीदाराचा तुम्हाला आज कोणत्याही गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही आज बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही वस्तू खरेदी कराल. आर्थिक परिस्थितीचा विचार करून भविष्याची चिंता तुम्हाला सतावेल. मुलांकडून काही चांगली बातमी तुम्हाला मिळेल. भावाच्या सल्ल्याने तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीमुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम असेल. कोणत्याही विषयांमध्ये तुम्ही अडकू नका. मनात येणाऱ्या विचारांना तुम्ही आळा घातल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. आज तुमचे आईशी वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. आज तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं तेल घेऊन त्याला अर्पण करा आणि दर्शन घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. त्यांना कामामध्ये नवनवीन संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसायासाठी कोणाच्या तरी सल्ल्याची तुम्हाला गरज भासेल. अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. मुलांना शारीरिक समस्या जाणवतील. तुम्ही आज नवीन मालमत्ता खरेदी कराल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. लहान मुलं काही गोष्टींसाठी हट्ट करतील. मुलांच्या लग्नामध्ये थोडे अडथळे येतील. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. तुमची लव्ह लाईफ आज मजबूत होईल. अभ्यासामध्ये मित्रांचं तुम्हाला सहकार्य लाभेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्याची गरज भासेल. त्यामुळे तुमच्या खिशावरती थोडा परिणाम होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. सासरच्या मंडळींशी तुमचा वाद होऊ शकतो. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी कराल, ज्यामुळे मुलांच्या मनामध्ये तुमचा आदर वाढेल. तुमची आज सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही शत्रूंपासून सावध राहा, अन्यथा तुमचं नुकसान अटळ आहे. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला आज भेटायला जाल, ज्यामुळे तुमचा मित्र आणि तुम्ही दोघेही फार आनंदी व्हाल. व्यवसायामध्ये तुम्ही जोडीदाराचा सल्ला घ्या. तुम्ही आज आई वडिलांची सेवा कराल, ज्याचं तुम्हाला भविष्यामध्ये मोठं पुण्य मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांसाठी फार चांगला दिवस आहे. भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या पार्टनरचं पूर्ण सहकार्य मिळेल. भविष्याची चिंता आज संपेल. मुलांना धार्मिक कार्यामध्ये अधिक रस वाटेल. आज तुम्ही मित्राची मदत कराल. भावा बहिणींच्या पाठिंब्याची गरज तुम्हाला आज भासेल. पार्टनरसोबत तुमचे वैचारिक मतभेद वाढतील, परंतु त्याचा व्यवसायावरती म्हणावा तसा निगेटिव्ह इफेक्ट होणार नाही. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.